Hello friends, I am Sachin Deshmukh. I am a primary graduate teacher at Jilla Parishad Primary School, Adgaon. During the summer vacation, I am preparing some videos. These videos are based on different topics of English grammar. Students of our school, they are watching the video and I am providing one test in the description. And students, they are solving these tests. Their parents are helping them. So I want that students from other school, they should also watch these videos and they should also try to solve the test which is given in the description. In this way, knowledge of English grammar of these students, it will improve. Speciality of Adgaon is that the parents, they are very curious and they help their children, they help their sons and daughters, and that's why it's one of the best schools of Maharashtra. So today I am going to teach one topic. It's very easy and it is there is and there are. So let us prepare some sentences of there is and there are. When to make use of there is, if the subject is singular or uncountable noun, you will make use of there is, and if the subject is plural, you will make use of there are. आता there is कधी वापरायचं? जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल किंवा अनकाउंटेबल नाउन असेल तर आपल्याला देर इजचा वापर करायचा आहे. आणि देर आर कधी वापरायचा आहे? जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर देर आरचा वापर करायचा आहे. खरं तर देर हे जे सब्जेक्ट आहे डमी सब्जेक्ट आहे. खरं सब्जेक्ट इजच्या नंतर किंवा आरच्या नंतर जे शब्द येतात तो खरा सब्जेक्ट असतो. तर चला तर आपण देर इजचे काही वाक्य तयार करूयात. There is a book on the table. There is a book on the table. There is a book on the table. या ठिकाणी इजचा वापर केलेला आहे कारण ह्यानंतर अ बुक आहे. अ बुक सिंग्युलर असल्यामुळे आपण देरच्या नंतर इजचा वापर केलेला आहे. देर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलवर पुस्तक आहे. देर इज अ कबर्ड इन द रूम. इथे सुद्धा अ कबर्ड सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. ह्याचा मराठीमध्ये अर्थ होतो रूममध्ये कपाट आहे. रूममध्ये कपाट आहे. देर इज अ कॅट नियर द डोअर. देर इज अ कॅट नियर द डोअर. दरवाजाच्या जवळ एक मांजर आहे. देर इज अ कॅट नियर द डोअर. दरवाजाच्या जवळ एक मांजर आहे. देर इज वॉटर इन द ग्लास. देर इज वॉटर इन द ग्लास. पेल्यामध्ये पाणी आहे किंवा ग्लासमध्ये पाणी आहे. आता वॉटर हा जो शब्द आहे अनकाउंटेबल नाउन आहे. आपल्याला 1 2 3 असं पाण्याला मोजता येत नाही. मग त्यामुळे इज वापरायचं आहे. देर इज वॉटर इन द ग्लास. ग्लासमध्ये पाणी आहे. देर इज अ वुमन हियर. देर इज अ वुमन हियर. इथे सुद्धा सिंग्युलर नाउन आहे. येथे एक महिला आहे. देर इज अ वुमन हियर. येथे एक महिला आहे. देर इज अ ब्रिज इन द पार्क. देर इज अ ब्रिज इन द पार्क. बागेमध्ये एक पूल आहे. देर इज अ ब्रिज इन द पार्क. बागेमध्ये एक पूल आहे. ब्रिज म्हणजे पूल. देर इज अ ब्रिज
in the park. There is a notebook in her bag. There is a notebook in her bag. तिच्या बॅगमध्ये एक वही आहे. There is a notebook in her bag. There is an apple on the table. There is an apple on the table. टेबलवर एक सफरचंद आहे. टेबलवर एक सफरचंद आहे. There is an apple on the table. There is milk in the fridge. There is milk in the fridge. फ्रीजमध्ये दूध आहे. There is milk in the fridge. आता मिल्क सुद्धा अनकाउंटेबल आहे. त्याला आपण 1 2 3 असं त्याला काउंट नाही करू शकत. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला इजचा वापर करायचा आहे. There is milk in the fridge. फ्रीजमध्ये मिल्क आहे किंवा शीत कपाटामध्ये दूध आहे. There is a laptop. There is a laptop on the bed. There is a laptop on the bed. म्हणजे किंवा there is a laptop on the bed किंवा on the आपण हे घेऊयात. बेडच्या ऐवजी आपण there is a laptop on the टेबल घेतलं तर सोयीचं होईल किंवा टेबल घेऊयात. there is a laptop on the table. there is a laptop on the table. टेबलवर लॅपटॉप आहे. there is a laptop on the table. टेबलवर लॅपटॉप आहे. तर अशा प्रकारे आपण विविध वाक्य तयार केलेले आहेत there isचे. त्यानंतर आपण there areचे वाक्य तयार करूयात. आता देर मी तुम्हाला सांगितलेला आहे. देर हा डमी सब्जेक्ट आहे. तो काही ओरिजिनल सब्जेक्ट नाही आहे. आरच्या इजच्या नंतर किंवा आरच्या नंतर जे शब्द येतात तेच ओरिजिनल सब्जेक्ट असणार आहेत आणि त्यानुसारच आपल्याला इथे इज किंवा आर वापरायचं आहे. आता आर कधी वापरायचं आहे? पुढे येणारे जे शब्द आहेत ते प्लुरल असतील आणि एकवचनी असतील तर आपल्याला देरच्या नंतर आरचा वापर करायचा आहे. देर आर ब्युटिफुल फ्लावर्स इन द गार्डन. देर आर ब्युटिफुल फ्लावर्स in the garden. बागेमध्ये सुंदर फुले आहेत. फ्लावर्स पहा, फ्लावर्स हे अनेकवचनी नाउन आहे. देर आर ब्युटिफुल फ्लावर्स इन द गार्डन. बागेमध्ये सुंदर फुले आहेत. देर आर सम कुकीज इन द जार. देर आर some cookies in the jar. इथे सुद्धा कुकीज हे प्लुरल आहे. देर आर सम कुकीज इन द जार. बरणीमध्ये काही कुकीज आहेत. कुकीज म्हणजे बिस्किट वगैरे असतात. देर आर सम कुकीज इन द जार. जारमध्ये किंवा बरणीमध्ये काही कुकीज आहेत. There are apples in the fruit basket. There are
ॲपल्स इन द फ्रूट बास्केट. फळांच्या बास्केटमध्ये सफरचंद आहेत. देर आर ॲपल्स इन द फ्रूट बास्केट. ॲपल्स पहा, ॲपल्स हे अनेक वचनी नाऊन असल्यामुळे आपण आर वापरलेला आहे. देर आर ॲपल्स इन द फ्रूट बास्केट. फळांच्या बास्केटमध्ये सफरचंद आहेत. There are many birds in the park. बागेमध्ये अनेक पक्षी आहेत. मिनी बर्ड्स हे सुद्धा प्लुरल आहे. देर आर मिनी बर्ड्स इन द पार्क. बागेमध्ये अनेक पक्षी आहेत. There are many books on the shelf. शेल्फवर अनेक पुस्तकं आहेत. देर आर मेनी बुक्स ऑन द शेल्फ. शेल्फवर अनेक पुस्तकं आहेत. There are 7 days in a week. There are 7 days in a week. There are 7 days. इथे सुद्धा पहा प्लुरल आहे. डेज 7 days. There are 7 days in a week. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. There are 12 months. 12 months in a year. There are 12 months in a year. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर अशा प्रकारे आपण आज देर इज आणि देर आर ह्यांचा वापर कसा करायचा ह्याचा अभ्यास केलेला आहे. तुमच्या लक्षात आलेला असेल की देर हा जो सब्जेक्ट आहे, देर THERE देर, तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये देर या शब्दाचा अर्थ तेथे असा होत नाही. तो एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वापरलेला, वाक्याची रचना तयार करण्यासाठी वापरलेला तो एक शब्द आहे. या वाक्यांमध्ये देर या शब्दाचा अर्थ तेथे असा होत नाही आहे. फक्त वाक्याची रचना तयार करण्यासाठी देरचा वापर केलेला आहे. आणि डमी देर हा जो या वाक्यामध्ये देर जो सब्जेक्ट आहे तो डमी सब्जेक्ट आहे. ओरिजिनल सब्जेक्ट हा पुढे इजच्या नंतर किंवा आजच्या नंतर जे शब्द येतात ते ओरिजिनल सब्जेक्ट असणार आहेत. आणि इज कधी वापरायचा आहे? जर त्या वाक्यामध्ये सिंग्युलर नाउन असेल, एकवचनी नाम असेल किंवा अनकाउंटेबल नाउन असेल तर आपल्याला देरच्या नंतर इजचा वापर करायचा आहे. आणि त्या वाक्यामध्ये जर अनेकवचनी नाम असेल तर आपल्याला आरचा वापर करायचा आहे. तर तुम्ही स्वतःची अशी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मी तुम्हाला जी टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे ती टेस्ट तुम्ही सोडवा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.